तू बाबांना विचारणार आहेस ना? पिऊ थांब ग, त्यांना आधी येऊ तर दे बाळा. ते काय आहे असं का बघताय माझ्याकडे? काय झालंय? आज पण उशीर झाला तुम्हाला? सांगितलं होतं ना मी लोणावळ्याला चाललोय, उशीर होईल. काय झालंय? काय हे एकमेकाकडे काय 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 बोल, पटकन बोल. मला जाऊन झोपायचंय, फ्रेश व्हायचंय, अजून दमलोय मी. आम्हाला नसेल बोलायचं तर जातो मी. मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. काय? तुम्ही मला म्हणालात की लोणावळ्याला जायचं होतं, पण तुम्ही मी आणि आईने तुम्हाला शनाया बरोबर गाडीने जाताना बघितलं, आणि तेही मुंबईत. म्हणजे आम्हाला तुमची गाडी दिसली. ते पिहूच्या कॉलेजमधून परत येत होतं ना तेव्हा. मी विसरलो होतो आज या दोघी घराबाहेर पडणार आहेत. आता अहो सांगा ना, तुम्ही तर लोणावळ्याला गेला होता ना? मी लोणावळ्यालाच होतो. दुसऱ्या कोणाला तरी पाहिलं असेल तुम्ही. असं कसं होईल? तुमचीच गाडी होती. अहो हो बाबा, गाडी तुमचीच होती. बरोबर आहे तुमचं. तुम्ही जी गाडी पाहिली ना ती गाडी आपलीच होती, करेक्ट आहे. पण त्या गाडीतला माणूस मी नव्हतो. ते राघव मला म्हणाला की मला गाडी पाहिजे. मला असं झालं की काय गाडी आता मुंबईत उभीच असणार आहे. ठीक आहे ना, त्याला गाडी पाहिजे तर म्हटलं घेऊन जा बाबा. त्यामुळे तुम्ही ज्या माणसाला पाहिलं तो माणूस राघव होता. गाडी आपलीच होती, बरोबर आहे, पण माणूस राघव होता. असं नाही बाबा, तुम्ही खोटं बोलताय. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं, गाडीत तुम्हीच होता, आणि तुमच्या बरोबर ती शनाया पण होती. माझ्या सत्काराला यायचं सोडून तुम्ही तिच्या बरोबर काय करत होतात? जास्त चरचर करते काय? काय करताय तुम्ही अविनाश? पिहूने असं काही चुकीचं केलं नाही ज्यामुळे तुम्ही तिच्यावर हात उगाराल. पिहू आपली मुलगी आहे, मला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे की ती खोटं बोलणार नाही. तिनं तुम्हाला आणि शनायाला तुमच्या गाडीत पाहिलं. मी तुमची गाडी पाहिली आणि तुम्हाला आता प्रश्न विचारल्यावर तुम्ही धादांत खोटं बोलताय. अविनाश, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं. तुम्ही लोणावळ्याला जाताय असं मला सांगून गेला होता. मग तुम्ही मुंबईत काय करत होता? सांगा ना मला.
तुम्ही लोणावळ्याला गेलाच नाही तर दिवसभर कुठे होता? माझ्याशी खोटे बोलून तुम्ही शनाया बरोबर काय करत होता? अविनाश, मला उत्तर हवंय. माझ्यावर विश्वास नाही ना तुझा? माझ्यावर विश्वास नाही ना तुझा? ठीक आहे, चल. मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हवं. राघवला फोन केलाय, बोल त्याची शीताला विचार. चल स्पीकर वर बोल. हा बोल अभि. हॅलो. कोण? वहिनी? हो भाऊजी, काय झालं वहिनी? मला तुम्हाला हे विचारायचं होतं की आज तुम्ही यांची गाडी घेतली होती का? नाही. नाही नाही, ऍक्च्युली काय झालं, मला एका लग्नाला जायचं होतं. म्हटलं माझ्याकडे 4 व्हीलर नाहीये ना, इम्प्रेशन पडावं म्हणून मी त्याची गाडी घेतली होती. का तुम्हाला आवडलं नाही का? नाही नाही भाऊजी, असं काही नाहीये. सहज विचारलं मी. झालं का समाधान? अहो, हा. आता एकही शब्द बोलू नकोस. तसं गप्प बस अनु. कारण तुझ्या बोलण्यात आणि वागण्यात काही ताळमेळ नाहीये. काल म्हणत होतीस ना की तुझा माझ्यावर विश्वास आहे, मी जे काय करतो ते बरोबर करतो. आंधळेपणानं तू माझ्यावर विश्वास ठेवते, मी चुकूच शकत नाही, हे काल म्हणालीस ना तू. कुठे गेला तो विश्वास?